ओबीसींचा महाएल्गार मेळावा आज होतोय। लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाणे यांच्या नेतृत्वात या मेळाव्याला सुरुवात होईल। मेळाव्यापूर्वी नीरा ते बारामती या परिसरात या मार्गावर रॅली काढण्यात येणार आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी विकास कोकरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विकास, 10:59 कधी मोर्चाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे? अनेक जण त्या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघेल। वासुदेवाच्या वेशातही अनेक आंदोलक या ठिकाणी दाखल। नक्कीच लागवी आज खरं तर लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली बारामतीमध्ये ओबीसी एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण पाहू शकता असे त्या ठिकाणी समाज बांधव या ठिकाणी ओबीसीच्या मोर्चाला आलेले आहेत। काही वासुदेवाच्या वेशामध्ये आहेत तर काही पोतराजाच्या वेशामध्ये त्या ठिकाणी आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। खरं तर ओबीसीच्या हक्कांवरती अधिकारांवरती गदा आणण्याचं काम खरं तर डुप्लिकेट कुणबी समाजाकडून करण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप त्यांच्याकडून केला जातोय। आपण खरं तर त्यांच्याशी बातचीत करू। काय सांगाल, आज हा तुम्ही पारंपरिक वेश घालून त्या ठिकाणी ओबीसी आंदोलनामध्ये सहभागी झालाय, काय नेमका उद्देश आहे? आजही पोटाची खळगी भरण्यासाठी आमचा मूळ ओबीसी भटकंती करतोय देशाच्या स्वातंत्र्याच्या 75-80 वर्षानंतर पण। आणि हे सगळं होत असताना आजही आमचा टकारेचा पोरगा चोऱ्या करायला जाणार उद्यापासून। आम्हाला आता इथं शिक्षण मिळून नोकऱ्या मिळणार नाहीत। आमची डोंबऱ्याची पोरगी पुन्हा दोरी हुडकाय जाणार, आमच्या पुन्हा वडाऱ्याची पोरं दगड फोडायला जाणार। आणि हा आमचा पारंपरिक मूळ व्यवसाय आहे। इंग्रजांनी जे आमच्या चोऱ्या माऱ्यासाठी बेडर रामुशेच्या पोरांच्या कपाळावर शिक्का मारलं ते अजून बुजलं नाही, तर तोपर्यंत हा बकासूर आमच्या ताटात जेवायला वाढलाय। वरनं आमच्या आया बहिणींवरने घाणेरड्या शिव्या घातल्या जातात, तरीही आम्ही गप्प बसायचं। आज आमचा 350-400 जातीचा प्रमुख घटक बारामतीमध्ये एकवटलेला आहे आणि याचं चित्र मुख्यमंत्री आणि सरकारला महाराष्ट्रभर दिसणार आहे। आणि याला डीएनए म्हणून लेकराला जन्माला घालून हे आमचंच लेकरू आमच्यावरती असं झालेलं आहे। खरं तर लागवी आपण पाहिलं आपल्यासोबत पोतराज आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करू। काय सांगाल, पारंपरिक वेशभूषा घालून आलाय, आंदोलनामध्ये सहभागी होत आहे, काय प्रामुख्याने या आंदोलनाची मागणी आहे आणि हा वेशभूषा घालण्यामागे नेमकी काय काय उद्देश आहे? या वेशभूषेच्या माध्यमातून आम्हाला सरकारला दाखवून द्यायचं की खऱ्या अर्थाने ओबीसी आम्हीच आहोत। ही जी आमच्यामध्ये घुसखोरी झालेली आहे ती पूर्णपणे डुप्लिकेट आहे। आणि आजच्या आंदोलनाचं पर्पज आमचा असा आहे की मुंबई सारख्या ठिकाणी आझाद मैदानावरती मनोज जरांगे सारखा माणूस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून आमचा ओबीसीचा जो मोठा घटक आहे धनगर समाज, त्या धनगर समाजावरती जर अवाच्य भाषेत त्याच्या पार्श्वभागामध्ये काठी घालायची भाषा करतो आणि तो दुसरा अभिजित कदम हरामखोर आमच्या आया बहिणीवरती सोशल मीडियाच्या माध्यमातून घाणेरड्या कमेंट करतो, त्या दोघांवरती जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आज आम्ही बारामती प्रांत कार्यालयासमोर उठणार नाही। या मागणीसाठी आम्ही आज बारामतीमध्ये हजारोच्या संख्येने उपस्थित राहिलेलो आहोत। विकास, आपल्याला जर टीका करायची असेल आंदोलकांना तर ती मात्र संविधानिक शब्द वापरूनच टीका करता येईल। आपण आपल्या बूमवर कुठलाही असंविधानिक शब्द वापरू न देणं हे खरं तर आवाहन आहे तुम्हाला। टीका करायची असल्यास संविधानिक चौकटीत राहूनच टीका करणं हे योग्य आहे, कारण लोकशाही या सगळ्या चौकटीत खरं तर टीका करत असताना कुठेही अर्वाच्य शब्दाचा वापर होऊ नये ही नम्र विनंती आहे। विकास, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। आपण पाहतोय बारामतीमध्ये या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। काही क्षणात या आंदोलनाला आता सुरुवात होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।